गाव मंडळामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। रात्रीपासून पाऊस सुरू आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्याची पाहणी करत आहोत आणि वस्तुस्थिती तशीच आहे। खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतामध्ये गुडघ्याएवढं पाणी आहे। मी सर्व आपले कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांना संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्या निर्देशानुसार ते आज उद्या हे सगळे पाहणी करतील। त्यांच्या जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्या मागे शासन आहे, खंबीरपणे उभा आहे, त्यांना पूर्णपणे मदत मिळेल याची मी आज रोजी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो। आणि ही जी घटना झालेली आहे अतिवृष्टीची ती नक्कीच दुःखदायक आहे आणि आपण कोणीही वंचित राहणार नाही यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करू। सर सकट आली पाहिजे, सर सकट आली पाहिजे। आज आता मी तुमच्या सोबत आहे, जिल्हा परिषदचा पूर्ण जवळपास आमच्या 20-22 गावामध्ये शेतकरी झाली, शेतकरी आज त्यांची आत्महत्या करण्याची परिस्थिती आहे। परंतु या ठिकाणी त्यामुळं सगळ्यांचं घ्या, सकट घ्या आणि सर सकट घ्या। तहसीलदार साहेब तुम्ही ऐका, आपण आजच्या तारखेमध्ये प्राथमिक अंदाज पाठवून देऊ आणि पुढच्या 2 दिवसामध्ये पूर्ण पंचनामे कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक करतील। तो अहवाल आपण शासनाला देऊ आणि त्वरितमध्ये तात्काळमध्ये मदत मिळेल यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू। शेतकऱ्यांना काय आव्हान करसान? शेतकऱ्यांनी धीर धरावा। शासन तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि आपण धीर धरावा। आपण याच्यामधून ही वेळ निघून जाईल, पण आज रोजी ही सगळी आता हे आपल्या हातामध्ये नाही, निसर्गाचीच ही अवघड म्हणता येईल। परंतु शासन यांच्या मागे पूर्णपणे उभा आहे, खंबीरपणे उभा आहे आणि कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही। सर सकट मदत, सर सकट मदतीची अपेक्षा सर्व शेतकऱ्याला आहे सर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।